जमिनी प्रमाणे यांना तिकडच्या बाजूकडून सरळ तेवढी जमीन तुम्ही मोजून द्यायची 4.5 एकर। आम्ही पंच लोक मध्यस्थी करून हे करून याचा आमच्यावर केस करत असेल तर आम्ही योग्य करायला तयार नाही। ही जबाबदारी आता तुमची, यांची 7/12 प्रमाणे मोजून द्या। उमराणे आणि खारीपाडा शिवारातील गट नंबर 62 मधील क्षेत्र आंबेडकर सोसायटीच्या असून या जमिनी पूर्वी काही शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्या होत्या। मात्र कालांतराने या जमिनींच्या ताब्याविषयी आणि व्यवहाराविषयी अनेक तक्रारी समोर येत आहेत। काही व्यक्तींनी जमीन स्वतःकडेच राखून ठेवली तर काहींनी खरेदी विक्री केल्याची माहिती स्थानिकांनी दिली। आणखी चिंताजनक बाब म्हणजे काही शेतकऱ्यांकडे 7/12 उतारा असूनही प्रत्यक्ष जमीन त्यांच्याकडे नसून ती काहींनी बेकायदेशीररित्या काबीज केल्याचे उघडपणे बोलले जात आहे। दरम्यान या परिसराच्या खालील बाजूस आदिवासी बांधवांची वस्ती आहे। पावसाळ्यात आणि इतर वेळी ये जा करणाऱ्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्याकडे रस्ता करून देण्याची मागणी केली। देवरे यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याचे काम सुरू करण्याच्या तयारीत असताना मात्र शेजारील शेतकरी तुषार सूरज मोरे, त्यांची आई स्मिता मोरे आणि काही आदिवासी बांधव यांच्यात वाद निर्माण झाला। या वादाचे रूपांतर पुढे थेट देवळा पोलीस ठाण्यात तक्रारीत झाले। मोरे कुटुंबाची ठाम भूमिका, आमच्या जमिनीतून रस्ता काढू देणार नाही असे सांगत त्यांनी रस्ता रोखल्याने तणाव आणखी वाढला। याबाबत तणाव शमवण्यासाठी प्रशांत देवरे, उमराणेतील प्रतिष्ठित नागरिक तसेच तंटामुक्तीचे दिलीप नाना, बाळू अण्णा, वकीलदादा, धर्मा अण्णा असे अनेक स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागी पाहणी केली। रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहने सतत घसरत असल्यामुळे या रस्त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले। मात्र दोन्ही बाजू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने समजूतदारपणाचा प्रयत्न निष्फळ ठरला। दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गजानन डोके यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली। त्यावेळी मोरे यांनी अधिकृत आदेशाशिवाय कोणतीही मोजणी करू नये अशी मागणी केली। याचवेळी शेतकरी शरद भामरे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की माझ्या भावाकडून 4.5 एकर जमीन मला न सांगता खरेदी करण्यात आली आहे, त्यामुळे मी भूमिहीन झालो असून त्या खरेदीची चौकशी करून न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी प्रशांत देवरे यांच्याकडे केली। वाद चिघळल्याने देवळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील व त्यांचे पोलीस सहकारी घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत करण्यासोबतच कायदेशीर मोजणीद्वारेच जमीन वाद मिटेल असे स्पष्ट केले। या ठिकाणी पप्पू सोनवणे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की ही जमीन मूळ आंबेडकरी सोसायटी व वीर भागुजी यांची असून काहींनी ती बळकावली आहे असा दावा केला। त्यावर शेतकरी स्मिता मोरे यांनी उत्तर देत सांगितले की आम्ही कोणाचीही जमीन बळकावलेली नाही, आम्ही रितसरपणे खरेदी केलेल्या जमिनीतच आहोत। पोलीस ठाण्यातील तक्रारीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असा दावा त्यांनी केला। घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पुढे काय, अनेक प्रश्न अनुत्तरित। आता महत्वाचे प्रश्न असे की सदर जमिनीची अधिकृत मोजणी होणार का? ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काबीज झाल्याचा आरोप आहे त्यांना पुन्हा ताबा मिळणार का? आदिवासी बांधवांच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार का की वाद आणखी चिघळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होतील। S9 TV न्यूज साठी प्रतिनिधी शरद पवार, चिंचवे। तुमचं नाव सांगा। माझं नाव तुषार सुरेश मोरे। आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी उमराणेचे पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित, बरोबर, आणि त्यांचा आरोप आहे की जे शरद धोबी त्यांची जी जमीन आहे 4.5 एकर ती असा आरोप आहे तुमच्यावर का ती तुम्ही गायब करून टाकली आहे? नाही, हे सगळं खोटं आहे। कारण रितशीर आम्ही जमीन भोगोटा वगैरे 2ची एक सरकारी महसूलला आपण पट भरून रितशीर नावावर केले आहे, बरोबर। आपण काही जमिनीची चोरी केलेली नाही आहे। आणि सदर जमीन ही कचरू भामरे यांना भेटलेली आहे, बरोबर। तर काय म्हणतात, कोणाला जमीन भेटली तर त्याच्या भावात, त्याच्या चुलत भावाचा काय अधिकार त्याच्यावर राहत नाही। आपला दीपक भामरे, काय शरद भामरे हा आम्ही ज्यांच्याकडून जमीन घेतली दीपक भामरे त्यांचा चुलत भाऊ आहे। तो चुलत भावाच्या जमिनीवर काही अधिकार नाही, तुम्हाला माहिती आहे किंवा ठीक आहे, ते सरकार ठेवलं त्यांनी बिनधास्त केस करावा, काय करावं, आम्हाला काही हरकत नाही आहे। रितशीर कायदा आम्हाला जेवढे आमची चुकी असेल तर आम्हाला मान्य आहे,
पण आम्ही सर्व रितसर केलं एवढं नक्की आहे. आणि आज हे फक्त गावगाड्याचे म्हणजे सगळे मिळून आम्ही ठीक आहे आम्ही बाहेर गावून इथं राहायला आलेलो आहे उमराण्यात, बरोबर. तर त्याच्यामुळे आम्हाला फक्त सर्व गावमुळे गावचे नेते सर्वांनी मिळून आमच्यावर दाबदडप केली, माझ्यावर मारायला सुटले, बरोबर. माझ्यावर माझ्या आईला अरेरावीची भाषा वापरली, शिवीगाळ केली, बरोबर. हे सर्व मिळून दाबदडप केली. आणि जर समजा मला माझ्या आईला किंवा बाहेर आता मला त्यांनी डायरेक्ट धमकी दिली, बरोबर. माझ्याजवळ शूटिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मला धमकीत ते रामराव देवरे असे म्हटले, तू कसा गावात फिरतो, कसा बाहेर राहतो हे आम्ही बघेल, बरोबर. आम्ही तुला मारझोड करू, तर माझ्या जीवाला धोका आहे, बरोबर. तर मला कुठल्याही प्रकारचा काही त्रास झाल्यास सदर रामराव देवरे, बरोबर, आणि जेवढे इथे आलेले होते तेवढ्यांची तुम्ही मुलाखत घेतली, तेवढे व्हिडिओ आहेत, बरोबर. तर सर्व त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला माझ्या आईला दाखल करण्याचा आपण जो विषय घेतलाय, बरोबर. त्यांच्यावरती NC दाखल केली. बरं, ठीक आहे. नक्की याचं का मग तो कारण विषय असा आहे आता, बरोबर. सरपंच आहेत कमल विश्वासराव देवरे, सरपंचांची आई, बरोबर. तर आई सरपंच असताना मुलगा सरपंच राहत नाही, बरोबर. जे यांच्यावर आम्ही केस केले ते आहेत ते सरपंच नाही आहेत, ते आहेत प्रशांत विश्वासराव देवरे, एक ठेकेदार आहेत गावचे, बरोबर. आणि नेते आहेत, प्रतिष्ठित नेते आहेत. आम्ही काय त्यांना चुकीचं बोलत नाही किंवा ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, ठीक आहे. आम्ही त्यांच्यावर केस केली त्याच्याबद्दल ठीक आहे मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही फक्त केस करण्यापर्यंत गेलो किंवा आम्ही पोलीस स्टेशनचा सहारा घेतला, तर याचं कारण एकच आहे की माझ्या घरी कोणी नसताना जमीन माझ्या आईच्या नावावर आहे, स्मिता सुरेश मोरे, महात्मा फुले नगर उमराणा. तर माझ्या घरी कोणी नसताना, बरोबर, माझ्या शेतात आमच्या विहिरीत डायरेक्ट येऊन 4-4 फुटावरती अंतर ठेवून दगड ठेवून जाणं ही जमीन मालकाला न विचारता हा एक गुन्हा ठरतो, बरोबर. हे कायदा ठरवेल, बरोबर. कोणाला न विचारता ते प्रशांत विश्वासराव देवरे ये आणि सुरेश श्रीरामन पवार उर्फ सुरेश शिवाजी पवार त्यांनी नाव बदललं आहे. तरी हे व्यक्ती यांनी सर्व मिळून आम्हाला इथे 4-4 फुटावर आमच्या विहिरीत दगड ठेवून दिले. दगड ठेवून नंतर आम्हाला जेव्हा माझी आई घरात असताना त्यांना विचारपूस करण्यास गेली तर आमदार माझ्या खिशात, मंत्री माझ्या खिशात दमदाटी केली, बरोबर. मी काहीही करू शकतो अशा अरेरावीच्या भाषेत शिवीगाळ केली आणि तुम्ही काहीही करू शकता किंवा सॉरी आम्ही काही पण करू शकतो, आमच्या खिशात सगळं आहे आणि तुम्हाला काय करायचं करून घ्या, आम्हाला पटेल तसा मी रस्ता काढून गेला अशी आम्हाला दमदाटी केली. पायी वहिवाट असेल तिथे 8 फुटाचा 12 फुटाचा रस्ता देणे, बरोबर. तर मंत्री महोदयांचा निर्णयाचा बी मी आदर करतो. त्याच्यामुळे आम्ही जो 8 फुटाचा रस्ता आहे, बरोबर, तर 8 फुटाचा रस्ता आहे, आमची काही हरकत नाही आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका, तुम्ही आमच्या शेतात दगड ठेवू नका, आम्हाला विचारा, आमची संमती घ्या. आम्ही रस्ता अडवला नाही, मी स्वतः JCB मुरुम टाकून दिला आहे, त्यांना रस्ता बनवून दिलेला आहे, बरोबर. माझ्या शेतातून रस्ता काढला, हा रस्ता चतुर्सीमेत वहिवाटीत कुठेच नाही आहे, तरी मी रस्ता बनवून दिलेला आहे. तरी पण आज फक्त माझ्यावर दाबदडप करून माझ्यावर अन्याय होतो आहे, एवढं मी सांगू शकतो. आणि मी रस्ता द्यायला तयार आहे, माझी कुठलीही हरकत नाही, बरोबर. तो एक आरोप आहे की जी सरकारी बंदी होती ती आपण भुईसपाट करून दिली. हे बघा, ज्यावेळेस ही जमीन मी घेतली भोगोडा 2ची 1 केली मी, बरोबर. तर मी मूळ मालका करून घेतली. त्यांना ही आंबेडकर सोसायटी आणि वीर भागवत सोसायटी याच्या थ्रू त्यांना त्या काळात 1962च्या काळात जमीन भेटलेली होती. हा पूर्ण 125 एकरचा गट सगळ्यांना असे जेवढे आदिवासी समाज किंवा जेवढे आहे, बरोबर. तर मग त्यांनी रितशीर आम्ही व्यवहार केला आहे कायद्यात, बरोबर. तर जेव्हा आम्ही जमीन घेतली तर आम्ही फक्त त्यांना सांगितलं आम्हाला जमिनीचे कोपरे मोजून द्या. आम्ही जमीन मोजली, आम्हाला जेवढे आमच्या रेकॉर्डला आहे तेवढी आमची जमीन भरली. आणि जमीन भरल्यानंतर आम्ही जेव्हा जमीन घेतली तेव्हा इथे पूर्ण सपोर्ट पूर्ण असे लेवल सरळ होती, बंदी वगैरे काही नव्हती. जर बंदी फोडली असेल काय असेल तर आधीच्या मालकावर तुम्ही त्या गोष्ट करू शकता. आम्ही फोडल्याचा असा कुठल्याही प्रकारचा कोणावर काही पुरावा नाही आहे किंवा आम्ही ते बंदी फोडलीच नाही आणि अशा बंदी किंवा असं नाही का सरकारी गुन्ह्यात अडकू अशा आम्ही काही गोष्टी केलेल्या नाही आहे. तर आधीच्या मालकाने जर काही केलं असेल तर त्याच्यात काय आम्ही सांगू शकत नाही. या ठिकाणी पूर्ण उमराणे ग्रामस्थ असतील, आदिवासी बांधव असतील, जो रस्त्याचा या ठिकाणी जो भांडण या ठिकाणी उद्भवलेलं आहे, नक्की हा सविस्तर घटना काय आहे आणि काय नक्की इथं सांगणार आहात? आपण जर बघितलं तर देवळा पोलीसही या ठिकाणी आलेले आहेत, काय नक्की सांगणार आहात? सर अशी गोष्ट आहे, हा आमचा उमराणे आणि खारीपाडा शिवारातला 60/2 जो गट नंबर आहे याच्यामध्ये उमराण्याच्या बऱ्याच लोकांना ह्या आंबेडकर सोसायटीमार्फत जमिनी मिळाल्या आहे. त्यातल्या काही लोकांनी खरेदी विक्री व्यवहार केले, काहींनी ठेवल्या. बऱ्याचशा मंडळीला त्यांच्या सातबारे आहेत पण जागेवर त्यांच्याकडे जमिनी नाही. आणि काही टग्यांनी काय केलंय का त्यांचे 7 4.5 एकराचे 10 एकर जमिनी काबीज करून घेतल्या. आणि याच्यामध्ये मूळ जे रहिवासी आदिवासी त्यांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची त्यांची मागणी होती, त्या विषयासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. हे बोलवल्यानंतर जे काही वाद उद्भवले त्यामध्ये हे कोणी जे मोरे आहेत इथे यांनी हा वाद वेगळ्या लेवलला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हे सगळं पोलीस डिपार्टमेंट आलं होतं. एकीकडे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे जी आपली जी भूमिका आहे ती रस्त्यांसाठी जर बघितली तर पुढाकार तुम्ही घेऊन तो रस्ते आज सो खर्चातनं बनवून देतात आणि त्याच रस्त्या संदर्भातला हा जो विषय होता. परंतु जे समोरचे आहेत ते मोरे त्यांनी एक असा आरोप तुमच्यावरती केलेला आहे की त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, आम्हाला मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत.
पोलीस वगैरे ज्याही गोष्टी असतील त्या आम्ही खिशात ठेवतो, अशा पद्धतीने त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय. असा आरोप करणं हा त्यांचा बालिशपणा आहे. त्या मोरेंचे जे नातेवाईक आहे त्यांनी सुद्धा सांगितलं माझ्या विराईत का चंदू दादा हा लोकांना समजून घेणारा जनतेतला माणूस आहे. आम्ही कधी अशा धमक्या देत नाही. तिथे काही वैयक्तिक विषय नाही, सार्वजनिक विषय होता. आणि ह्या गावामध्ये आमच्या उमराणे गावाचा असा इतिहास आहे का गेल्या 25 वर्षामध्ये उमराणे गावात 99% मॅटर हे गावात आमचे मिटतात. आमचे पूर्वजही हे मॅटर मिटवायचे, आम्ही मिटवतो. आमचे धर्मांना असतील, दिलीप नाना आहे, बाळू अण्णा आहे, वकील दादा आहे, सुभाष बापू आहे, आम्ही सर्व एकत्र बसतो आणि गावात आलेलं मॅटर आम्ही गावात मिटवत असतो. आठवड्यातला दर शनिवार किंवा रविवार हा एक दिवस असतो. याच्यामध्ये आम्ही भावाभावांचे भांडणं असो, नवरा बायकोचे असो, वडिलांचे मुलाचे असो, शेजाऱ्यांचे असो, हे सगळे वाद आम्ही जागेवर मिटवतो. 2015 साली मी सुरगाणा गटात जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला आणि त्यावेळेस आमचे बंधू रामबापू सरपंच होते आणि मी होतो, आमच्या गावाला एक मोठा आम्हाला 12 लाखाचा तंटामुक्ती पुरस्कार या गावात मिळालेला आहे. आणि तंटा गावात मिटवणं हे ग्राम समृद्धी अभियानामधला पहिला पार्ट आहे, तो आम्ही फॉलो करत असतो. तर या लोकांनी बालिशपणे काही आरोप करणं हे त्यांचं काम आहे, त्यांनी करावे. पण असं माझ्या बाबतीत तुम्हाला कोणी सांगत असेल तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला जे सांगाल ती गोष्ट करा. एक जबाबदार नेतृत्व आपण करत आहात. उमराणेची जोही काही घटना असेल, जिथे काही तुमची गरज पडत असेल त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेत असतात, परंतु एक जबाबदार व्यक्तीवर यांची देवळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते, याबाबत काय? आता हे बघा, भारतीय संविधान हा कायदा आहे, प्रत्येकाला नोंदवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही पोलिसांना सांगितलं, मी स्वतः पोलिसांना बोलवलं, आम्ही सहकार्य करतो, तुम्ही या जागेवर बघा, शहनिशा करा. आणि हे जे आहे जनतेसाठी आम्ही करतोय, याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं एक क्षेत्र आहे, त्याच्यापेक्षा ॲडिशनल क्षेत्रातनं हा रस्ता जातोय. तर त्या पोलिसांनी सुद्धा या सगळं शहनिशा केली. PSI पाटील मॅडम आलेल्या होत्या, त्यांनी पण हे सगळं बघितलं. सर्कल भाऊसाहेब होते आणि वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली. कायद्याला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. आता पुढे जर बघितलं तर अनेक आदिवासी बांधव आहेत, त्यांना जाण्यासाठी या ठिकाणून रस्ता नाहीये. जो रस्ता आहे तो एकदम खूप त्याची रुंदी कमी आहे. आता मागा जी घटना घडली तर ते एक गाडी पोलं टाकण्यासाठी इथं आली, तर ती गाडी त्या बाजूला साईडला गेली. आता त्या रस्त्याचं आता ही जी तक्रार झाली, आता थांबवणार आहात का काय नाही? यामध्ये आम्ही आता असं करणार आहोत, तात्पुरत्या स्वरूपात तो रस्ता जो आहे तो डागडुजी करून तयार करून घेणार आहोत. आणि नंतर ह्या सगळ्या लोकांचे क्षेत्राच्या ज्या चतुर्सीमा हे दिवाणी कायद्यानुसार ते अपील करून जे मिळवतील त्याप्रमाणे त्यांना सगळं आम्ही ग्रामस्थ मिळून काढून देऊ. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.